आत्ता आहे की नाही, किती वाजलेत तुम्हाला दाखवते. सकाळचे 5:45 झालेले आणि राणा 5 वाजताच उठलेला आहे. हां, काय तुझं गठुडं आहे का? आणि आईंची चालली इथं देवपूजा. एक गौराया खालीच ठेवले, त्याला न्यायचं रात्री. खरं तर उशीर झाला आणि इथं आहे ना, मी सकाळचीच आवरून काल रात्री सगळं साफ केलं पण आज नाना आहेत ना तुळजापूरला गेले, तर त्याच्यामुळे आईने सकाळी त्यांना भाकरी आणि काहीतरी बेसन पोळी वगैरे करून दिली. हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजची सकाळची सुरुवात रानाची कधीपासून झालेली हे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तो आणखीन पण आहे ना इथं आलेला आहे आणि ते त्याचं काही ना काही चाललेलं आहे. तो बडबड बडबड करतोय. तिथं ते छोटे मोठे खेळ ठेवलेले आहेत ना आमच्याकडे, हे आहेत वारकरी, तर ते वारकऱ्यांना मगापासून गप्पा आणते. तर आहे ना रात्री हे सगळं केलं पण फराळाचं वगैरे काल रात्री काही मांडलेलं नव्हतं, तर आता फराळाचं मांडायचं आहे. आणि आता दरवर्षी कसं असतं, तिथल्या तिथं हॉलमध्येच गौराया ठेवतो, मांडतो, तर त्याच्यामुळे काय होतं, तिथल्या तिथं वावरायला बरं पडतं. काही आणायचं ठेवायचं असलं की. आता वरती यायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं ना थोडेसे हेल्पाटे वाढतात. आता आईंनी ना देव घासून वगैरे ठेवले होते स्वच्छ पुसून, पण ती पूजा मांडायची होती, तर त्याच्यामुळे इथं मी वरती आली. ती पूजा मांडलेली आहे. देव पण इथंच मांडतात ज्या दिवशी गौराया असतात त्या दिवशी, तर त्याच्यामुळे आता देव मांडलेले आहे, देवाची पूजा झालेली आहे. आता याच्यानंतर असतो गौरायांना चहा पाणी नाश्ता, त्यांची सकाळची आरती आणि मग नंतर दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य. तर अशा पद्धतीचं हे सगळं असणार आहे. आणि इथं ज्या वस्तू काही मांडायच्या राहिलेल्या आहेत, जे काही फराळ मांडायचा राहिलेला आहे तो सगळं आता आम्ही मांडून घेतो. आता आम्हाला आरती करायची आहे. आणि रानू कोण आहे ही? मग घे तू, परत मी घेते 12 वाजता. काय मावशी? सोनियाच्या पावलानी महालक्ष्मी आली, ओवाळी तो कापुराने भक्ता प्रसन्न झाली. बसल्या गौराई उभा राहिलं. तुम्ही आला आता, काल परवा लागून गेलेला, तरी आम्ही नाही आणखी जास्त काय केलं. फराळाचं हे मांडायचंय दरवर्षीच आहे ना. आपण असं म्हणजे जे लोक मला बघतायत त्यांना सांगते, जे पहिल्यापासून बघतायत त्यांना तर माहितीच आहे की आम्ही काय करतो माहितीये का, खूप जास्त देखावा पुढे करत नाही. म्हणजे आपण कसं म्हणतो, एक्स्ट्राच्या वस्तू किंवा खूप जास्त खेळणी पुढे मांडत नाही, तर काहीतरी एक कॉन्सेप्ट घ्यायचा आणि त्या पद्धतीनं गौराई उभी करायची किंवा बसवायची, तशा पद्धतीचं असतं. आता फराळाचं आणि फळे मांडायची आणि फक्त तेवढी खेळणी येत ना तेवढंच मांडतो आणि बाकीचा हा देखावा. मी साडी चेंज केलेली आहे आणि आता आम्ही दोघे चाललेलो आहोत मार्केटमध्ये. फळं आणि एक्स्ट्राची मिठाई, त्याचबरोबर हार वगैरे फुलं, असं काही 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 थोडं थोडं साहित्य आणायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे. पण आणलं नाही काल, अन्न झालं असतं पण आणलं नाही. काल आणलं नाही कारण की काय होतं माहिती का, एखादी गोष्ट आपल्याला जशी आंघोळणी पडते ना आपण तसंच करतो. प्रत्येक वर्षीचा नियम आहे, ह्याच दिवशी मी त्या सगळ्या गोष्टी आणते, तर त्याच्यामुळे मग ते आजच आणायला बरं पडतं. भलेही मार्केटमध्ये अगोदर करून ठेवलेलं असू देत, पण आपल्याला असं वाटतं की आपण फ्रेश आणले. घरी आपण फराळाचं केलेलं असतंच, पण एक्स्ट्राचे पदार्थ थोडेसे आणखीन छान, ज्याला मेवाई मिठाई म्हणतात, तर ती मिठाई आणायची देवासाठी. बाकरवडी द्या पाव किलो. बालुशाही कशी आहे ही? कशी आहे? हा, मम्मीने आहे ना काय घेतलं, कलर करून ठेवले होते. अर्धवट रांगोळी काढलेली, मला आले तर पूर्ण करून जावं. दरवेळेस दिदी येते, पण गेल्या वेळेस पण तिला येणं झालं नाही. आता पोरांमुळे वरचीवर नाही येणं होत आणि आता ह्या वर्षी पण ती नाही आली, तर मम्मीने सगळं एकजुटी केलेले आणि तुझ्या भावाची मुलं आली ती मदतीला. पक्षी आहे. कुठं ते गायब होतंय.
आकाशात उडणारा हा आहे ना पक्षी आहे की पतंग आहे हे मला कमेंट करून सांगा. कारण काय झालं आता आम्ही येत होतो ना बरेचशा जण ह्याच दिशेने बघत होते एका साईडला. मग आम्ही पण 2 मिनिट गाडी थांबवली आणि बघत बसलो की हे नक्की आहे तरी काय. चला मम्मा तिथंच राहिली. काय बनवत आहे तुलाच माहिती आता कच्छ लावायचं. आणि दरवर्षी 12ला आरती होते पण आज थोडासा उशीर झालेला आहे. सही आहे तिकडे. आता सकाळी आपण जो नैवेद्य दाखवला होता ना हे बाळासाठी आम्ही नंतर ठेवलं होतं. आणि हे पोहे चहा तर हे काढून घ्यायचं. आणि पुढचा नैवेद्य काय आहे तर दुपारी 12 वाजता पुरणपोळी आमच्यामध्ये केली जाते. बऱ्याचशा ठिकाणी 16 भाज्या केल्या जातात, बऱ्याचशा ठिकाणी 21 भाज्या, म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी राहते. तर तशा पद्धतीने आमच्या इथं प्लेन पुरणपोळीचा नैवेद्य असतो. गौरायांच्या साड्यात ना त्या साड्याचे ब्लाऊज पीस साड्यांमध्येच आहेत त्याच्यामुळे आता एक दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. आणि मोठी वस्तू मस्त रंगीबेरंगी. संध्याकाळी माणसं बघायला यायला लागली तरी डेकोरेशन काही संपत नाही. आमच्या एका गौराईचं कानातलं निघलं होतं ते बसवायचं चाललेलं आहे. आणि आई तो पैशाचा त्यांचा बटवा घेऊन बसला. नाही तसं काही नाही. त्या बटव्यात आहे ना ते देवीचे दागिने वगैरे ठेवलेले होते ना ते आई बघत होत्या कुठले घातले कुठले ठेवले. आणि ह्या ताटाचं काही खरं नाही बरं का. ते राणा आणि राणाची मैत्रीण निम्म ताट केलं दोघांनी. हा 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 होय का आला तू माघारी. एक मिनिट तू आली आरती कर रानू. सुख करता गणपती खाली आहे. कापूस का कापूस. दोघींनीही छान मस्त जेवण केलेले. फराळाचं पण आत्ताच खाल्लं. चॉकलेट गोळ्या बिस्किट सगळं आत्ताच खाल्लेलं आहे. पुरणपोळी पण खाल्ली आहे. आता आम्ही जेवण करतो म्हणजे मग नंतर कसं संध्याकाळी बायका वगैरे येतात हळदी कुंकवाला. काय झालं मग संध्याकाळची तयारी थोडीशी वेगळी राहते. जसं की रांगोळी वगैरे काढायची. आता इथं बाहेर रांगोळी काढायची तिथं बाहेर रांगोळी काढायची. आणि मग लपून का ठेवलंय. तर असं छान जसं जसं संध्याकाळ होईल ना तसे तसे असं मस्त वातावरण निर्मिती होते. आता 5 सव्वा 5 वाजले. आणि आता आम्ही काय करतो माहिती का एकतर ब्लॉगच्या नादात आहे ना आमचे जास्त फोटोज नसतात. तर आता गौराया तसं वर्षात एकदा असतात आणि वेगळ्या वेगळ्या डेकोरेशन असतात प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळे फोटो काढून घेतो दोघींची आणि मग नंतर मित्रांच्या संध्याकाळी काय मग आता आमच्या ऐकायला इथे थांबायला छान वाटतं ना. बाहेर गेलेला छान वाटतं. नाही आपल्या कौतुक. तर ह्यातलं हे जे डेकोरेशन आहे ना
डेकोरेशन हे सगळं आहे ना आमच्या इथेच गल्लीमध्ये म्हणजे मी त्यांना भैयाच म्हणते, ते भावासारखेच आहेत. तर त्यांचं इव्हेंट मॅनेजमेंट करतात ते अनुश्री इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून. तर मी त्यांचा नंबर तुम्हाला देईल डिस्प्लेला. जर तुम्ही इथले असताल ना आणि तुम्हाला अशा पद्धतीचा काही एखादा कार्यक्रम छोटासा ऑर्गनाईज करायचा असेल ना तर खूप छान पद्धतीचं डेकोरेशन ते तुम्हाला करून देतील. बाकीचं आमच्याकडे जे जे काही होतं ना ते आम्ही नंतर एक्स्ट्राचं ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मग असा सुंदर असा हा देखावा तयार झालेला आहे. तुम्हाला हा देखावा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कोण आले रानू? ते काका आत्या होय का? बरोबर आहे. गौराय बघायला आहे ना हा माझ्या मामाचा मुलगा आणि ही मामाची मुलगी. करवळ्यावरनं दोघंही पाऊस पडतोय बाहेर कंडाळीत. मामांनी सांगितलं होतं जाऊ नका, आता मी मामांना सांगते काही हळू चालत गुपचूप म्हणून व्हिडिओ केलाय. पावसाचं वातावरण आहे तरी बिचारे आलेत गाडीवरती वहिनींच्या गौराय बघायला. त्यालाही ना असले ड्रेस आवडत नाही, ते आपले ते जीनची पॅन्ट आणि वर शर्ट ते माझं डॅडी व्हायचंय. तुम्ही कधी आला? काल आले. आमच्याकडे नसतात ना गौराई. हो थांबा एक मिनिट. शेगडी अशी भेटती की असं वाटतं म्हणजे गॅस हो नवीन केलाय सेटअप त्यांनी आणि मी व्हिडिओत पाहते म्हणलं तुला रेसिपी दाखवते का नाही बघते का नाही.